नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पायदिंडी वारीसाठी वितरित करण्यात आलेल्या निधीतील कथित आर्थिक घोटाळा तसेच जिल्हा परिषदेमधील B1 निविदा प्रक्रियेतील संभाव्य गैरव्यवहारांच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर पारंपरिक आलीमर्याय आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर प्रशासनाने दिंडी निधी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत लेखी आश्वासन दिलं. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेशदादा परकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोतराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयापासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनापर्यंत मोर्चा काढला. भ्रष्टाचार मुर्दाबाद आणि घोटाळेबाजांना शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी श्रीगोंदा तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे यांच्यासमोर दिंडी निधी व निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत भूमिका मांडली. दोषींवर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर दिंडी निधी प्रकरणासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती देण्यात आली. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच B1 निविदा प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास संबंधित प्रक्रिया रद्द केली जाईल असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिला. यावेळी दिलीप आबा वाळुंज, सुदाम कोरडे, शामभाऊ जरे, सचिन काकडे, महेश दानवे, उत्तम घोगरे, सद्दाम शेख, अक्षय दहातोंडे, दिलीप लबडे, पांडुरंग खोरे, बापू जगताप, रवींद्र महांडोळे, संदीप मांडोळे, प्रदीप दरेकर, संतोष आरडे, भीमराज कोकाटे, संदीप मांढरे, शशिकांत अण्णा पवार, अविनाश मेढे, संतोष कोकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. जय शिवराय. आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही आलीमर्याय तसेच धरलेले पंढरीचे चोर का सोडले या विषयांमध्ये आंदोलन केलं. मागच्या वर्षी पंढरपूरला ज्या दिंड्या गेल्या त्या दिंड्या ज्या ज्या गावांमध्ये मुक्कामाला होत्या त्या मुक्कामाच्या ठिकाणी शासनाकडनं 10-10 लाख रुपये इतका निधी ग्रामपंचायतींना त्या ठिकाणी खर्चासाठी देण्यात आला होता. त्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा पुरावा आमच्याकडं आला होता आणि त्यानुसार आम्ही जिल्हा परिषदेला तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर सिओन मार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या चौकशी समितीने आम्ही जे त्या तक्रारी त्या ठिकाणी मांडल्या होत्या त्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचं निष्पन्न झालं. याचबरोबर जे काही आम्ही प्रमुख मुद्दे मांडले होते की त्या ठिकाणी कामगार म्हणून ज्यांनी काम केलं त्याच्या व्यतिरिक्त इतर लोकांच्या नावाने त्या ठिकाणी पेमेंट काढण्यात आलं. ज्या ठिकाणी ठेकेदार पात्र होत नव्हते अशा ठेकेदारांना त्या ठिकाणी पात्र करण्यात आलं. आणि सगळ्यात मोठा आमचा जो आरोप होता की जो जलरोधक वॉटरप्रूफ मंडप त्या ठिकाणी द्यायचा होता त्याच्या दरामध्ये खूप मोठी तफावत दिसून आली. उदाहरण सांगायचं झालं तर 18 रुपये स्क्वेअर फूटचा मंडप त्याच डेकोरेटर्सवाल्याचा मंडप दुसरी ग्रामपंचायती 40 रुपयांनी लावलात आणि तोच मंडप गटविकास अधिकारी श्रीगोंदा यांनी 71 रुपये स्क्वेअर फूटने लावला. म्हणजे जी वस्तू जो मंडप 1 लाख रुपये खर्चात एक ग्रामपंचायत त्या ठिकाणी लावते तोच मंडप त्याच स्पेसिफिकेशनचा मंडप दुसऱ्या ठिकाणी तब्बल 4 ते 4.5 लाख रुपये इतक्या त्या ठिकाणी रकमेला लावला होतो. खूप मोठी रकमेची तफावत अपहार त्या ठिकाणी झालेला दिसून आलाय. त्या ठिकाणी यांनी चौकशी समिती मार्फत अहवाल तयार केला परंतु ठोस कुठलीही कारवाई केली नाही आणि या सर्व प्रक्रियेला त्या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न केला. म्हणून संभाजी ब्रिगेडनं या ठिकाणी पंढरीचे चोर का सोडले या बाबतीत आवाज उठवला आणि मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत 11.5 कोटी रुपयाच्या उत्तर व दक्षिणच्या B1 निविदा या ठिकाणी पार पडल्या. या निविदा प्रक्रियांमध्ये देखील मोठ्या प्रकारचा प्रकार घडल्याचं समोर आलं. कारण की आपण पाहिलं की मागच्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद हे कार्यकाळ व्यतिरिक्त त्यांच्या वेळेच्या व्यतिरिक्त संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी ओपन असून त्या ठिकाणी काही कामकाज केलं जातं आणि या कामकाजा दरम्यान B1 निविदांमध्ये खूप मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी घोटाळा झाल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही तक्रार दाखल केली. परंतु या तक्रारीकडे देखील त्यांनी कानाडोळा केला. सातत्याने पाठपुरावा करून कुठल्याही प्रकारचा कागद त्या ठिकाणी समोर येत नव्हता. म्हणून आलीमर्याय हे आंदोलन आम्ही आज या ठिकाणी केलं. आम्ही सीओ साहेबांना भेटलो. सीओ साहेबांनी आमचे सर्व विषय त्या ठिकाणी सविस्तर समजून घेतले. यापूर्वी सीओ साहेबांनी विषय समजून घेऊन चौकशी समिती लावली होती परंतु त्यांनी त्यांचं काम नीटनाटकं केलं नाही. तसेच B1 निविदांसंदर्भात सर्व माहिती त्या ठिकाणी बाहेर येऊ द्या आणि सगळं माहिती समाजासमोर मांडा अशी आदेश सीओ साहेबांनी दिलते. परंतु ज्यांना जे आदेश दिलते त्यांनी मात्र त्याची अंमलबजावणी न केल्यामुळं आम्हाला या ठिकाणी आज आंदोलन करावं लागलं. आणि सीओ साहेबांनी आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे सर्व कागदपत्र उपलब्ध करून द्यायचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं आणि तशा प्रकारचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. आणि दिंडी घोटाळ्यावरती पुन्हा एकदा त्यांनी चौकशी समिती वरिष्ठ अधिकारी नेमून आम्ही दोषींना सोडणार नाही असं आश्वासन त्या ठिकाणी दिलं आहे. आणि एक चांगली गोष्ट याच्यामधून निष्पन्न झाली की जो 10 लाख रुपये निधी ग्रामपंचायत स्तरावर खर्चासाठी दिला जात होता तो आम्ही यावर्षी देणार नाहीत.
सर्व खर्च हा जिल्हा परिषद स्तरवरून एक रकमी एकमुखी आणि एका रेट प्रमाणे आम्ही करू असं जिल्हा परिषद सीओ साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजिनियर श्याम जरे, पारनेर तालुकाध्यक्ष सचिन काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुदामराव कोरडे, नगर तालुकाध्यक्ष महेश दानवे या सर्वांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेमध्ये एक आंदोलन करण्यात आलं. आली मर्याई आंदोलन. या ठिकाणी पोतराजांना घेऊन जिल्हा परिषदेत वाजत गाजत आम्ही गोंधळ घालत सीओंना भेटायला गेलो. तो विषय होता की मागच्या वर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये शासनाकडनं ज्या सुविधा दिल्या जातात त्या पैशामध्येच अपहार करण्यात आला. या बाबतीत आमचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष इंजिनियर श्याम जरे यांनी पुराव्यासह ही तक्रार केल्यानंतर त्यामध्ये चौकशी बसवण्यात आली. चौकशीमध्ये हे सगळे दोषी आहेत असं आढळून आलं, मात्र कारवाई होत नव्हती आणि म्हणून या बाबत आम्ही आंदोलन छेडलं. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सीओंनी आम्हाला सांगितलं की या बाबतीत आपण कॅफोनच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केलेली आहे की यातील दोष जे आहेत ते सिद्ध करून द्या आणि त्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल. निश्चितपणे दोषीवर कारवाई केली जाईल. जी काही रक्कम जास्त गेली असेल तर ती वसूल केली जाईल असा शब्द त्यांनी या ठिकाणी दिला. दुसरा विषय होता भवन निविदांच्या बाबतीत. या ठिकाणी अतिशय सावळा गोंधळ केला जातो. मर्जीतील ठेकेदारांना, मोजक्या ठेकेदारांना कामं देण्यासाठी जिल्हा परिषदेतले काही अधिकारी आणि कर्मचारी धडपडत असतात. उत्तर आणि दक्षिणचे कार्यकारी अभियंता आणि त्यांचे काही डिपार्टमेंटले अधिकारी एक विशिष्ट लोकांना कामं मिळवून द्यायचे आणि त्या माध्यमातून काही आर्थिक गैरव्यवहार होतो हे सर्वांना श्रुत आहे. त्यामुळे या बाबतीत ते पारदर्शक व्हावं आणि सर्व समान पद्धतीने खुल्या पद्धतीने सगळीकडे त्या कामाचं वाटप होऊन जेणेकरून कामाचा दर्जा चांगला राहावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या भवन निविदा पद्धतीतल्या गोंधळाबाबतीत सीओंना जाग केलं. त्या बाबतीतही सीओंनी तात्काळ दोन्ही कार्यकारी अभियंता यांना आदेश दिले असून ते कागदपत्र जे काही आहेत ते आमचे इंजिनियर जे आहेत तालुकाध्यक्ष श्याम जरे यांना द्यायचे सांगितले आणि त्याचबरोबर त्यामध्ये जर काही अनियमितता आढळून आली, काही चुकीच्या गैरबाबी आढळून आल्या तर ती प्रक्रिया ही तात्काळ रद्द करण्यात येईल असं सीओ साहेबांनी सांगितलं आणि त्यानुसार त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन स्थगित केले. या बाबतीत प्रशासनाला विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीनं काम करून जे काही शब्द दिलेले आहेत त्या पद्धतीनं काम करावं, पारदर्शकता असावी, अपहरित लोक जे आहेत त्यांना बडतर्फ करावं, त्यांना त्या ठिकाणी ठेवू नये अशा ज्या काही आमच्या मागण्या आहेत, मागण्या मान्य नाही झाल्या तर या पुढच्या काळामध्ये मात्र पोतराज आमच्या सोबत नसतील, पोतराजाचा आसूड सोबत असेल आणि आसूडाच्या फटकेने अधिकाऱ्यांना नीट केलं जाईल. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.